नमस्कार मित्रांनो, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र याच्यामधला एक छोटासा याला तुम्ही बिझनेस अपडेट पण लिहू शकता. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कधी कार विकत घेतली आहे का? उत्तर जर हो असेल किंवा बाईक विकत घेतली असेल, उत्तर जर हो असेल, तर कारसोबत काहीतरी तुम्हाला फ्री सर्व्हिसिंगचे कुपन्स भेटतात. भेटतात ना? मोटरसायकलच्या बाबतीतही तसं आहे. किंवा तुम्ही एसी घेतलाय, फॅन घेतलाय, टीव्ही घेतलाय, वॉशिंग मशीन घेतली किंवा कुठलंही तुम्ही प्रॉडक्ट जर घेतलं असेल, तर त्याच्यासोबत तुम्हाला सर्व्हिसिंगचे 1-2 पहिल्या 1-2 सर्व्हिसेस फ्री भेटतात. आता हा मोठ्या प्रमाणावर ट्रेंड मोबाईल फोन्समध्ये सुद्धा येऊ घातलेला आहे. आता होतंय असं, की मोबाईल फोनचा मार्केट खूप वेगाने वाढतोय, सगळीकडे वाढतोय. भारतात तर मोबाईलची ऑक्युपन्सी खूप वेगाने वाढलेली आहे. जे मोठे रिटेलर्स आहेत, मी नावं घेऊ का? चला घेतो. रिलायन्स रिटेल झालं, डी-मार्ट झालं किंवा व्ही-मार्ट झालं, विजय सेल्स झालं. हे नक्की काय करतायत? हे आता तुम्हाला तुमच्या फोनच्या मागं एक्सटेंडेड वॉरंटी द्यायचा प्रयत्न करतायत. सर, फोन तुमचा 15,000चा आहे. 1500 अजून भरा. 2 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी तुम्हाला देतो. आता होतंय असं, की जेव्हा व्हेन पीपल आर बायिंग सच एक्सटेंडेड वॉरंटीज इंग्लिशमध्ये आलं, परत मराठीत येतो. तर हे कस्टमर्स 3 वर्षासाठी त्या ब्रँडसोबत लॉक होत आहेत. ओके. आणि असं म्हटलं जातं, असं एक एनालिसिस आलेलं आहे, की ह्या कंपनीज जे मोठ्या रिटेलर्स आहेत, यांचा एव्हरेजली 30 ते 35% रेव्हेन्यू अराउंड 30% to 35% रेव्हेन्यू या ॲडिशनल सर्व्हिसेसमधून जे आफ्टर सेल सर्व्हिसेस आहेत, याच्यातून येतोय. आता याच्यामुळे झालंय काय? याच्यात इकॉनॉमिक्सचा संबंध येतो कसा? बघा आता मी तुम्हाला सांगतो. आता जेव्हा ही एक्सटेंडेड सेल सर्व्हिस कंपनीज प्रोव्हाईड करतात किंवा आफ्टर सेल सर्व्हिस प्रोव्हाईड करतात, जेव्हा एखादा कस्टमर त्यांच्याकडे परत येतो, की हा माझा मोबाईल बिघडलाय, काहीतरी प्रॉब्लेम आला, वॉरंटीमध्ये आहे, तर ह्या कंपनीज त्यांच्याकडं टेक्निशियन्सचा एक मोठा स्टाफ मेंटेन करतात. टेक्निकल स्टाफ. टेक्निकल स्टाफ जेव्हा ते मेंटेन करतायत, तर त्यांना निश्चितच पगार देतात. इकॉनॉमीला कुठेतरी ते कॉन्ट्रिब्यूट होतं. आणि जेव्हा 30-35% कंपनी ॲडिशनल चार्ज करते आफ्टर सेल सर्व्हिसेससाठी किंवा एक्सटेंडेड वॉरंटीसाठी, ते सुद्धा कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये ॲड होतं. त्याच्यात रेव्हेन्यूमध्ये ॲड झालं म्हणजे गव्हर्नमेंटला त्याच्यावर टॅक्सही भेटतो. हे आपल्याला एक सांगतं, की विचार जर आपण केला, की एखादा व्यक्ती मोबाईल घेतोय, त्याला आफ्टर सेल सर्व्हिस जर देता आली, आजकाल तर मोबाईलसोबत इन्शुरन्स सुद्धा विकलं जातं. कंपनीज विकतात इन्शुरन्स. तर टेक्निकल लोकांची डिमांड यामुळं भयंकर वाढलेली आहे. टेक्निकल लोकं कुठले? ज्यांना मोबाईल रिपेअरिंग येतीये, एसी रिपेअरिंग येतीये, टीव्ही रिपेअरिंग येतीये. कुठेतरी इथं परत स्किल डेव्हलपमेंट आपल्याला नजरेसमोर जाणवतं. सो धिस टेल्स अस हे आपल्याला एक सांगतं, की इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून जर स्कीम्स लॉन्च केल्या, जर कस्टमरचा ट्रेंड बघून लॉन्च केलं, तर इट इस बेनिफिशियल टू ऑल. ते सगळ्यांना हितकारक होतं. कस्टमरलाही ते हितकारक होतं. गव्हर्नमेंटला हितकारक होतं, त्या कंपनीला हितकारक होतं. फोर्थली त्याला ह्युमन रिसोर्सेस म्हणजे मनुष्यबळ तयार होतो. स्किल डेव्हलपमेंटचा याच्यात भाग आहे. म्हणजे तुम्ही बघा, एक फॅक्टर किती वेगळ्या-वेगळ्या फॅक्टर्सला इम्पॅक्ट करतो. ओके. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. जुने व्हिडिओ पण बघा आणि कमेंट करा तुम्हाला काही नवीन व्हिडिओ ऐकायचा असेल किंवा त्याच्याबद्दल काही ऐकायचं असेल तर. आज इथंच थांबूया. भेटत राहा. नमस्कार.